काय मग आजी बरं का? तुम्ही लयच खतरनाक ऍक्टिंग करता कडे. तुमची ऍक्टिंग बघून इथपर्यंत आलो मी. लय चांगलं वाटलं की आम्हाला तुम्ही आला होती. आमच्यापेक्षा तुमची जास्त खतरनाक ऍक्टिंग असते. लयच फेमस झाले. दर्शन. आशीर्वाद आशीर्वाद असंच पुढे जा. असेच मोठे बना जानू तुम्ही सगळे जण मिळून. मग काय पडा की दादाची मोठा दादा नाही नाही पाय असं काय सासू सुनबाई नाही नाही. सुन बाई बघ तू तुला तरी नको 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 पाय पुढे नाही, द्या, नाही. पाय पुढे नाही, द्या. नको 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 पाय नसतं पडला कसं आली? काय मस्त आहे. कसा आपला वाघ आला का नाही वाघ आपला भारतीय रोहित शर्मा करपाला रोहित शर्मा कसं केलंय तिनं तोंड. अर्ध्या कच्च्या तेलात तळलेला रोहित शर्मा रातभर भिजू घातला रोहित शर्मा आज आपल्या ठिकाणी आला आपल्या रानामध्ये आला का नाही कसं वाटलं आनंद वाटला का नाही सगळ्याला सांग ना इकडे येऊन कसं वाटलं सगळी ही उलटी पुन्हा तिला. ए आई इकडे बोला. कसं वाटतं? हे आपला भारतीय रोहित शर्मा हो. लय करपाला चांगलं रोहित वाटायला शर्मा की आम्हाला आले कितीतरी आनंद अर्ध्या वाटायला. तेलामध्ये भाजला रोहित शर्मा रातभर भिजू घातला रोहित शर्मा ऍक्टिंग कशी असते पण लय भारी वाटते. आम्हाला कुठं हेच किती तुम्ही माझे सांगितलं. व्हिडिओ बघत असता का तुम्ही? आता कुठे ह्याच्या हाताने मोबाईल असते तर ते काय बघितलं मग ते त्यांचंच बघितलं ना. दाखवत नाही का तुम्ही यांना व्हिडिओ मग रात्री नाही पण त्याच्या कामामध्ये ते असतं. तुम्ही बघितला व्हिडिओ? त्यांना वेळच नसतोय ना. तुमचा पण व्हिडिओ रोज बघतो मी. मस्त ऍक्टिंग करता त्यांना तुम्ही. वेळ नसतोय ना आमच्या डॉक्टर यायला. तुम्ही हसता लय भारी हसता मस्त हसता तुम्ही हा. हॅलो एकदम ओके. कुणाकडे होता माझा मोबाईल कुठं होता मोबाईल बरं, ते आमचे मित्र आमच्या सासरी बुवा म्हणजे आमचे जवळचे मित्र सुरेश सर यांचे मित्र म्हणजे आमचे पण मित्र भारती सर प्लस आपलं राजू भैया जाधव सर हा हे सगळे आपल्या या ठिकाणी आपल्या शेतामध्ये आलेले आहेत धरणाच्या कडेला आणि इकडे आपलं तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आपल्या इकडे कोप आहे इकडे आपला हरभरा वगैरे शेत वगैरे आपण चालूच काढायला आता जशी जागा भेटत तशी आणि आपल्या शेतामध्ये आज विजिट द्यायला आलेत मला पण आनंद वाटतंय प्लस आपल्यासोबत आपले नवीन आर्टिस्ट आपल्या महाराष्ट्राचे फेमस आपले महाराष्ट्राचे लाडके भाजलेले खरपलेले तळलेले आपले रोहित शर्मा उकडलेले रात्रभर भिजू घातलेले रोहित शर्मा पण या ठिकाणी आलेले आहेत आणि विशेष म्हणजे ते आपल्या वेब सिरीज मध्ये आता इथून पुढे सक्रिय राहणार आहेत ते आपल्या वेब सिरीज मध्ये संगा मराठी माणूस या चॅनलवरती एक मिस्टर नवरदेव नावाची एक वेब सिरीज आपण चालू केलेली आहे आणि त्याला चांगलं जानू आणि ती सासा सुनाचं पात्र त्याच्यामध्ये आता काय mix करायचं का? आता हे आपल्या संगा मराठी माणूस या चॅनलवरचे जी आता नवीन आपण वेब सिरीज चालू केली मिस्टर नवरदेव म्हणून त्या मिस्टर नवरदेव या वेब सिरीज मध्ये ते मुख्य भूमिकेमध्ये त्यांचं ते अभिनय असणार आहे आणि त्यांचं ओरिजिनल नाव आहे वैजनाथ बडे त्यांचं इंस्टावरती ID पण आहे तुम्ही त्यांना ओळखताय सगळेजण त्यांना सध्या आता 1 मिलियन 2 मिलियन 3 मिलियन असे त्यांचे व्ह्यूज बऱ्यापैकी चालू आहेत सध्या महाराष्ट्रामधले ते फेवरेट आणि लाडके झालेले आहेत आणि ते आपल्याकडे आले त्याच्यामुळं आम्ही त्यांचं मनापासून आमची संगा मराठी माणूस टीम हे सगळं माझा मित्र परिवार हे सगळं त्यांचं स्वागत करते धन्यवाद तुम्ही आलात आमच्यापर्यंत आता ते काय समजा त्यांचे काय अभिनय असेल काय त्यांचं बोलण्याचं काही समजा वेगळं पण असेल काय कौशल्य असेल तर ते आता आपण थोडक्यामध्ये ऐकणार आहोत कारण ते काय असं जास्त म्हणजे माझ्यासारखं काही लय डीपमध्ये काही असं दिसत नाहीत जे काही नॅचरल त्यांचं बोलणं असतं जसं माझे पहिले व्हिडिओ असायचे नॅचरल जे समाजाला पकडून आपल्या सगळ्या गोष्टीला पकडून आपल्या काही गावठी गोष्टी पकडून तर तसं त्यांचं सध्या काहीतरी चालू आहे तर ते आता काही त्यांच्या गावठी गोष्टींमधून काहीतरी 2-3 शब्द ते बोलतील मला काहीतरी कॉमेडी काय काहीतरी बोलायचं कॉमेडी करायची आता काहीतरी आता तर मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की मला माझं नशीब चांगलं की मला बोलवून घेतलं आणि मला ह्या चॅनलवरती मला ॲड केलं मी त्यांचे मनापासून धन्यवाद देतो आणि पहिली गोष्ट ते सहसा सपोर्ट चांगला करतात मित्र थोडक्यात तुम्हाला सांगायचं म्हणलं तरी आपल्या गरीब माणसाला कोणाला व्यवस्थित त्यांनी बोलून घेतलं मला फोन केला मला इथे या म्हणले आपल्या चॅनलवर तुम्हाला काम करायला भेटेन असं तसं व्यक्ती सगळं काही सांगितलं त्यांनी आणि मला त्यांनी स्वतः मला आमंत्रण दिल्यासारखं स्वतः मला बोलून घेतलं त्यांनी आणि मीच राहणार भगवानगडचा आहे तुम्हाला तर माहीत असेल आणि भगवानगडावरून एवढ्या लांब मला त्यांनी बोलून घेतलं मी त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि डायलॉग वगैरे आपल्या व्हिडिओमध्ये सगळे येतच राहत असते तर त्याचा काही विषयच नाही
आणि तुम्हाला जर अजून डायलॉग ऐकायचं असले तर आपल्या इंस्टाग्रामवर जा आणि यांच्या इंस्टाग्रामवर जा, सगळीकडे आपल्याला तुम्ही आपले व्हिडिओ भेटतील नाही सगळे. आता ते तर झालं समजा लोकांनी बघितलं पण लाईव्ह काय तुम्ही जरा नवीन काय आता समजा कॉमेडी आई आहे इकडे एवडी मोठी महाराष्ट्राची लाडकी आई आहे, इकडं नकुशी आहे, इकडे महाराष्ट्राची सुपर फेवरेट जानू आहे. तर ह्यांच्यासोबत तुम्ही म्हणजे आता काय करू शकता नेमकं थोडक्यात ऍक्टिंग अभिनय म्हणजे कॉमेडी मध्ये काय करू शकता? सगळं काय करतो. हा, बरं. आयो कसं आहे बरं आहे वय आणि मग तुम्ही आमची व्हिडिओ बघत असता का? बघताव की अरे मोठ्याने सांग ना. बघताव की मग बघता का? मग करपलेला भाजलेला सगळं आहे. हा सगळं आहे की काय काय आहे त्याच्यात? तर आपल्याला भाजलेला शिजलेला मुरू घातलेला मुरू घातलेला बाबा काय मुरू घातलेला नवीनच काढलं ते मुरू घातलेला नव्हतं त्याच्यात शिजलेला होता, भाजलेला होता, करपलेला होता, मटकीत भिजू घातला होता, सगळं होतं. पण मुरलेला बाबा आजीने लय भारी डायरेक्ट सांगितलं आज. धन्य आजी लय कॉमेडी आईने लय कॉमेडी आई लय खतरनाक होता. ओके ओके तर चला, एवढंच मित्रांनो, आज अजून नवीन- आपल्याला तुम्हाला अजून- ऐकायचं असेल तर अजून आपल्या मित्रांनो, चॅनलवर जा. आपल्या रोहित शर्माची जेवढी काय युट्यूब फॅमिली समजा इंस्टाग्राम फॅमिली तुम्ही सगळ्यांनी एक नवीन नाव दिलं, करपलेला, भाजलेला, तळलेला, उकाळलेला. पण आज नवीन आईने एक नाव दिलंय. कोणतं नाव दिलंय? काय नाही भिजलेला. भिजलेला. का भिजू घातलेला बरं नाही. काय म्हणले हा? मुरलेला मुरलेला मुरलेले काय करत आहेत? पण मुरलेला कोणतरी म्हणलं नसणार आहे. मी 100% आणतो मुरलेला कोणीच म्हणलेलं नाही आपल्या कमेंट बॉक्स मध्ये. तुम्ही चेक करून आपण फक्त मग पहिली दिवस आई म्हणले. आता आईने एक नवीन अजून एक तुम्हा सगळ्यांचं फेवरेट नाव दिले मुरलेला. हा, रोहित एक शर्मा. विशेष विश्लेषण म्हणजे नाव एक दिलेलं आहे मुरलेला रोहित शर्मा. तर तुम्हाला कसं काय आईचं समजा हे वाक्य कसं वाटलं नॅचरल ते तुम्ही आम्हाला नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कळवा. मुरलेला रोहित शर्मा कसा वाटतोय कसा नाही. हा तुम्हाला काय आता काय कॉमेडी करता येईल का आता रोहित शर्माला बघून? आपल्याकडे आला, आपल्या शेतामध्ये आला, आपल्या धनेगाव नगरीमध्ये आलाय. जानू काय करू शकते? काय बोलणार दोघं जण जरा काय तुमचं होतं जरा काहीतरी कॉम्बिनेशन जरा नकोशी बोल. इकडे येते सुनबाई सुनबाई कोण आहे? आणि ही मी सुनबाई आणि तू बाबू अवघड आहे. आम्ही बेवाटत आहे. सासू सुनबाई काय करतात काय कळून देत नाही. थांबा गं. नुसतं नाकाला चुना लावतात ती. त्या सगळ्याच्या नाकाला चुना लावायला बसलेले आहेत. सुनास लावी देत नाही आम्हाला नका लावू सुना. आम्ही सासा सुना मग तुमच्या नाकाला लावतो चला नाही अजून लग्नाला जायचंय. ते लय खतरनाक म्हणतात त्या. अजून त्यांच्या नाही वाटायला जायचं. होय. खतरनाक आहे ते. मग सासू सुनबाई. नुसत्या सिंगाहारीतच चालतात त्या. हा. रोज मावशीला किती सोडलं माहिती का? त्या रोज हा, आमच्या माशाचा नाकाला वास चुना आला लावायलेले आहेत. लगेच वाकडी असते लगेच आपल्या घराकडं. मटणाचा वास आला की लगेच वाकडी. असं करायलेले असले की मावशी आम्हाला आमंत्रण देतात की. असं. म्हणून आम्ही येतात आमंत्रण मला तर कधी दिलं नाही. मला पण आमंत्रण देत जाऊ पुढे मी पण येते. हो. मग येते पण आता मी डेली तुमच्या सोबतच टेन्शन घ्यायचं कारण नाही. नाही नाही. आता खतरनाकच विषय राडाच होणार आहे आता. ओके धन्यवाद मित्रांनो, मायबाप, बहीण आणि भावांनो, तुम्ही आजपर्यंत आमच्यावर इतकं प्रेम केलं. तुमच्यामुळं आमचे आज 1 मिलियन सबस्क्रायबर पूर्ण झाले. सगळ्यांचं बिंबीच्या देठापासून मनापासून सगळ्या संघा मराठी माणूस या टीम तर्फे सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. तुमच्याच आशीर्वादामुळे आज आम्ही इथपर्यंत आलोत. आणि हे जे मोठे मोठे जे आर्टिस्ट लोक आमच्याकडे येतात ते तुमच्याच सगळ्या आशीर्वादामुळं हे सगळं घडतं. हे सगळे मित्रपरिवार हे आज आपला हा महाराष्ट्राचा सुप्रसिद्ध माणूस आपल्याकडे आला आहे. आणि आज आमच्या शेतामध्ये मस्त नियोजन आहे. आम्ही मस्त धनेगावच्या धरणामधले फेमस मासे या ठिकाणी आज आम्ही मस्तपैकी छानपैकी तळणार आहोत, बनवणार आहोत. मस्त एकदम संध्याकाळी इकडे गार्डनमध्ये आपल्या गवतामध्ये आम्ही एन्जॉय करणार आहोत. नुसते माशाचे काटे खायचे आता फासकून अशी वाढायची काहीच करायचं नाही. नुसते असं धरायचा फासकिनीत पण आणायचं कार्यक्रम. काट्या फक्त घुसवून घेऊन नका म्हणजे बरं आहे. त्याला लय सांभाळतो बाबा. नाहीतर डोक्यातले ते केस जायचे करपल्याला जायचं आणि सुजल्याला रोहित शर्मा होऊ नये मध्ये याला हातात धरायचा की लगे वडूनच काढायचा. डायरेक्ट काढा ओढून हा. टेन्शनच तर नाही. आता येणाऱ्या आपल्या मिस्टर नवरदेव या वेब सिरीज मध्ये मुख्य भूमिकेमध्ये हे आपले नवीन कलाकार दिसणार आहेत. तर तुम्हाला त्यांची ऍक्टिंग कशी वाटली कशी नाही नक्कीच बघा. 100% तुम्हाला आवडणारी ऍक्टिंग आहे. सर इकडे जरा 1 मिनिट लावला बाईलच्या फोनला काय करावं कुठवर काय काय करावं. काळामध्ये मोबाईल वाट लागली. वाट लागली सगळी आयुष्याची मोबाईल. हे बघा हे आमचे चुलत सासरे आणि माझे चुलत सासरे चुलत मित्र नाही, चुलत नाही. आणि सख्खे मित्र, चुलत सासरे आणि सख्खे मित्र
भावी जिल्हा हा, परिषद हे पण या ठिकाणी आपल्याकडे आलेले आहेत आणि त्यांचा मित्रपरिवार पण आपल्या ठिकाणी खरं जुळलेला तर आहे. आता अचानक आज आम्ही आमचे मित्र संघा यांच्याकडे आज आम्ही अचानक जाऊ लागलो आमचा दौरा इकडून. तर जाता जाता एक हे नैसर्गिक वातावरण बघण्यासाठी मी माझ्या मित्रांना अचानक इथं इन्व्हाइट केलं आणि त्यांचे कलाकार इथं आलेत ही आम्हाला कसलीही कल्पना नव्हती. आम्ही अचानक आलो तुम्ही सगळ्यांना चिकित्साला बघून तर त्यांना बघून मी बघितल्यानंतर त्यांचे 2-4 व्हिडिओ बघितलेले होते. ते डुक्कर कसं पळायलेलं तो व्हिडिओ यांचा बरोबर आहे ना. डुकरं पाळायला. हा डुक्कर पळायलेला एक व्हिडिओ त्यांचा मी बघितला होता. तर- डुकर मागं पळत होता. हा. तर असं खूप चांगलं नावलौकिक आहे आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या बीड जिल्ह्यातल्या भगवानगडावरून आलेला माणूस आमच्या संघाकडे आला म्हणजे हे सुद्धा एक खूप मोठी गोष्ट आहे. भाग्यच आहे कारण सगळ्यांनी. भगवानगडावरून एक प्रकारचा आशीर्वादच आला असं मला हो हो वाटतं. हो 100% आणि तो आमच्या संघा मित्राला चांगल्या पद्धतीनं भगवानगडाचा आशीर्वाद लागेल असं मला वाटतंय आणि 1 मिलियन मधून 10 मिलियन मध्ये ते जावेत अशी मी अपेक्षा यांच्याकडून धन्यवाद ठेवतो. धन्यवाद धन्यवाद आणि विशेष म्हणजे मित्रांनो चांगल्या लोकांना तर कुणीही सपोर्ट करतं बरं का. ज्याला चांगले हात पाय आहेत, चांगले नाक डोळे आहेत, चांगले पैसा पाणी आहे, त्यांना तर कुणीही सपोर्ट करतं. पण ज्या माणसाला समजा काही नैसर्गिक आपत्तीमुळं काय समजा त्यांच्यावर संकट आलेलं आहे, उदाहरणामध्ये समजा आपला हे नवीन कलाकार आपलं वैजनाथ बडे उर्फ आपला रोहित भाजलेला कर आपल्याला रोहित शर्मा त्याच्या समजा कंपनीमध्ये काम करत असताना एक मशीन त्याच्या हातावरती पडली आणि त्याचा एक अर्ध्यामधनं हात म्हणजे संपला. तरीही आपण अशा एक पण त्याचा ते फेस लुक त्याची ॲक्टिंग त्याचा अभिनय बघून आपण त्याला या ठिकाणी बोलवलंय. चांगल्याला तर कुणी मदत करतं पण अशा लोकांना पण मदत करणं असं म्हणजे काय तो इतका काय ही नाही, तो लय भारी माझ्यापेक्षा भारी इतकं भारी ॲक्टिंग अभिनय करतो आणि तो आता आपल्यासोबत जुळलाय. ही मला म्हणजे एक चांगली गोष्ट आहे अभिनयाची म्हणजे अभिनंदनाची गोष्ट आहे. धन्यवाद.